विश्वातील पहिले अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलनाचं आयोजन जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयामध्ये करण्यात आलंय। यामध्ये शिवकालीन जुन्या नाण्यांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं। या प्रदर्शनामध्येच किशोर चांडक यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। विश्वातील अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन या जळगाव शहरात भरवण्यात आलेलं आहे। ज्यांनी ही प्रदर्शन भरवलेली आहेत ते किशोरजी चांडक आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। सर, या ठिकाणी तुम्ही नाणी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं नाणं जे एक नाणं मानलं जातं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेलं नाणं, ते आपल्या जवळ आहे। काय सांगणार? जळगावमध्ये सुवर्ण होऊन आणण्यामध्ये मला अतिशय आनंद झाला। खरं म्हणजे शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस 1674 साली राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेस अष्टप्रधान जिजाऊ आणि गागाभट यांनी आग्रह केल्यामुळे शिवाजीराजांनी स्वतःचं सुवर्ण नाणं काढलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून अशी किती नाणी आहेत माझ्या संकलामध्ये हा प्रश्नच मला अतिशय आनंदित करणारा ठरला। कारण जगामध्ये फक्त आजच्या तारखेला 9 होऊन शिल्लक आहेत। एक लंडनमध्ये आहे, एक मुंबईच्या ब्रिटिश आपल्या म्युझियममध्ये आहे, 2 साताऱ्यांच्या राजाकडे आहेत, अशी 4 होऊन अशी गेलेली आहेत आणि 5 होऊन माझ्यासारख्या संग्रहाकडे एक असतील। पण शक्यतो सगळी लोक हे होऊन दाखवत नाहीत। मात्र लोकांनी हे होऊन पाहावं, त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी। राजांनी सुवर्ण होऊन काढलं ही आपण स्फूर्ती घेऊन आपण एक हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी। त्यामुळे मला हे सगळं दाखवताना अतिशय आनंद होतोय। निश्चितच आपल्याकडे सुवर्ण होऊन आहे, त्या होऊनची आजच्या तारखेला काय किंमत असेल? किंमत जर विकायला आपण काढलं तर त्याची किंमत होते। विकत घेणारे चिकार आहेत पण विकणारे लोक नाही आहेत। तरी पण 8 आकडी कमीत कमी त्याची 1.5 कोटी 2 कोटी काही जरी म्हटलं तरी ते नाणं घ्यायला लोक तयार आहेत। 9 होऊन आता आपल्याकडे शिल्लक आहेत, त्यातलं 1 होऊन या किशोर चांडक यांच्याकडे असल्याचा त्यांना मोठा सार्थ अभिमान आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।